Hello guys, good morning and welcome back to my YouTube channel. तर मी मानसी घेऊन आली आहे न्यू व्लॉग. गाईज पहिलं तर आय एम सो सॉरी, जसं की मी लास्ट व्लॉगमध्ये तुम्हाला बोलली होती की मी आता ट्राय करेल डेली शूट करायचं आणि म्हणजे रेग्युलरली व्हिडिओ पोस्ट करायचं. बट काय आता 2025 जेव्हापासून स्टार्ट झालं आहे ना, म्हणजे तेव्हापासून आहे ना काय स्ट्रॅटजी होतीच आहे माझ्याबरोबर. म्हणजे मी ना ते असतं ना आपलं मुलांक आणि त्याच्यावरून ते सांगतात ना की 2025 ते रील पण येतात ना, तुम्हारे लिए अच्छा आहे, असं होईल तसं होईल सगळं होईल. बट मला सगळं ते येतं आहे आणि मी बोलते यार, म्हणजे मी एक्सपेक्ट करत होती यार हे सगळे बोलतात ते तर छानच असेल. पण ना जेव्हापासून स्टार्ट झालं आहे ना भाई, काही ना काही माझी ना ट्रॅजेडी होती आहे, काही ना काही कांड होतात ते. तर म्हणजे आय डोंट नो गॉड का माझी लाईफ एवढी हॅपनिंग आहे. तर गाईज लेट इट बी. तर आजचा माझा कंटेंट खूप छान आहे, जसं की मी इंस्टाग्रामवर तुम्ही बघितलं असेल. तर मी आता डेली रुटीन पोस्ट करते आहे, म्हणजे 365 डेजचं मी ते घेतलं आहे. मग ते डे 1 डे 2 असं मी पोस्ट करते आहे. तर त्याच्यात तुम्ही बघितलं असेल की मी तुम्हाला आज जे बेबीज झालेत चेरीला आणि बेलाला मी त्यांना भेटवणार आहे. मग त्याच्यासाठी मी मम्मीकडे आलेली आज. आणि मला उठायला मी एकतर लेट उठले, सुट्टी होती त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर आहे ना ब्रेकफास्ट वगैरे मी काहीच नाही केलं, उशिरा उठलेले. आणि मग मम्मीचा फोन आला होता मटण आणले जेवायला ये म्हणून. तर मग मी लंचच केला आज. तर मम्मीने माझी मम्मा खूप टेस्टी जेवण बनवती. म्हणजे मम्मीने मला चटणी भाकरी जरी दिली ना, मला ते टेस्टीच लागतं. म्हणजे मला माहिती आहे सगळ्यांच्या मम्मीचं जेवण खूप आवडतं. पण माझी मम्मी खूप, म्हणजे काही पण केलं ना माझ्या मम्मीच्या हाताला खूप छान टेस्ट आहे, खूप छान जेवण बनवती ती. तर मी ना फुल लंच वगैरे केला आणि मला हेवी झालेलं लंच, मला खूप झोप आलेली. पण मी बोलली नाही, मला या क्युटीजला भेटायचं आहे. तर मग मी वरती गेले आणि हे आमचं कॅनल आहे, एसन गोल्ड्स कॅनल अँड डेअरी. ते नंतर होईल, ते कळलंच तुम्हाला. तर हे सुकृतचं कॅनल आहे. तर तिथे रेट्रॅवर्स आहेत सगळे. आणि आता त्याने आहे ना, म्हणजे कॅन्डी आमचं फर्स्ट डॉग आहे, तीच फक्त एकटी लॅब आहे, बाकी रेट्रॅवर आहेत सगळे. आणि आता ते नवीन स्नू आणि शाय आणलेले त्यांनी. तर हे रेट्रॅवरचे असे क्यूट बेबीज आहे, चेरीचे आणि बेलाचे. तर गाईज, तुम्ही अगर इंटरेस्टेड असाल बाय करायसाठी तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी सुकृतचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तिथं ॲड करेल. तर हे म्हणजे 14 to 15 डेजचे बेबीज आहेत आत्ता म्हणजे रिसेंटली त्यांचे आईज वगैरे ओपन झालेत. आणि इफ तुम्हाला विथ पेपर पाहिजे असेल ना, तरी तुम्ही सांगा, तुम्हाला भेटून जातील. तर मग ह्यांना मी भेटले वगैरे. आणि तिथून पुढे सुट्ट्या असल्यामुळं आहे ना, मला खूप काम होती. म्हणजे मला सॅलॉनला जायचं होतं, प्लस मला दिशासाठी, म्हणजे दिशाची आता 10th आहे ना, तर तिची बोर्डची एक्झाम आहे आता, म्हणजे जवळच आली, नेक्स्ट मंथमध्ये तो चालू होईल ती. मग तिला थोडं शॉपिंग करायचं होतं, म्हणजे ज्योमेट्रिक बॉक्स वगैरे. आणि आत्ताच का तो बोर्डचा रूल निघला आहे की सगळं ट्रान्सपरंट पाहिजे. म्हणजे माझ्या वेळेस तर असं नव्हतं, माझ्या वेळेस कार्टूनचे वगैरे असे रायटिंग पॅड्स होते. आता रूल निघला आहे त्यांना की त्यांना ट्रान्सपरंटच पाहिजे, रायटिंग पॅड पण पाऊच पण असं सगळं. तर मग आम्ही शॉपिंग वगैरे केली तिथून. आणि त्याच्यानंतर आम्हाला सॅलॉनला जायचं होतं, बिकॉज ना, म्हणजे आम्ही जिथे राहतो ना तिथे ना हार्ड वॉटर आहे. आणि त्या हार्ड वॉटरमुळे ना, म्हणजे स्किन तर होतेच, बट हेअर खूप जास्त डॅमेज होतं आणि खूप जास्त हेअरफॉल होतो. तर माझं पण होतं, पण माझ्यापेक्षा जास्त ओमकारचं, म्हणजे त्याचे ड्राय आणि खूप, म्हणजे आहे ना, पुढून आहे ना त्याचे पूर्ण केस हेअरफॉलनी हे म्हणजे डॅमेज होत होते. तर त्याच्यामुळे त्याने डिसाईड केलं की तो पूर्ण हेड शेव करणार आहे म्हणून. तर इथं तरी ना आधी बिफोरचा फोटो काढला, मला बोलला बिफोर आणि आफ्टर मी फोटो काढेल म्हणून. तर हा बिफोरचा फोटो काढला. आणि मग त्यांनी, म्हणजे मला एक्सपेक्टेड नव्हतं की हा पोरगा पूर्ण म्हणजे तो ना त्याच्या लुक्ससाठी असं खूप हे ओमकार की नाही कसं दिसेल काय, म्हणजे कॉन्शियस आहे तो खूप. म्हणजे बाहेर निघताना पण मी जेवढं नाही करत ना तेवढं म्हणजे त्याचं सगळं असतं, म्हणजे 10 वेळा ते आरशात बघणं अँड ऑल. त्याच्यामुळं मला एक्सपेक्टेड नव्हतं की हा पोरगा करेल.
बट आय डोंट नो म्हणजे कसं काय, बट ह्याने म्हणजे पूर्ण हेड शेव केला आणि शेव करायच्या आधी त्यांनी कॅप वगैरे घेऊन आला आधी आणि मग त्यांनी हे केलं. आणि आफ्टरचा फोटो मी करणार होते पोस्ट, बट गाईज ट्रस्ट मी खूप जास्त शिव्या खाल्ल्या असते त्याच्या. कारण ना मला हसूच माझं थांबत नव्हतं. तो असा विचित्र म्हणजे वाटतच नव्हता हा माझा नवरा आहे म्हणून. असा हा टकला वेगळाच दिसत होता ओमकार. आणि मग नंतर मलाच रिग्रेट झालं यार, उगाचच मी ना चार्ज केला त्याला कर म्हणून. आणि काय आता वाढेल तेव्हा वाढेल. आणि मग त्याच्यानंतर मला थोडं केनिशाला आम्ही घरी सोडलं आणि मला आहे ना इंडोर प्लांट्स घ्यायचे होते. आणि इंडोर प्लांट्समध्ये पण म्हणजे लास्ट टाईम मी हे घेतलं होतं पीस लिली. तर पण ना पीस लिलीचं कसं आहे, फक्त विंटर सीझनमध्येच त्याचे फ्लॉवर येतात आणि मग नंतर ते बोरिंग वाटत होतं मला. आणि मला असं म्हणजे स्नेक प्लांट पण नको होतं, त्याच्यामुळं मी ऑर्किड बघत होते. आणि मी मागच्या वेळेस एका शॉपमध्ये बघितलं होतं ऑर्किड, आणि त्याचं फ्रेग्रन्स पण छान आहे आणि ते जे फ्लॉवर येतं ना त्याला ते पण म्हणजे महिनाभर राहतं ते तसंच, म्हणजे छान वाटतं ते. मला असं फ्लॉवरी प्लांट्स आवडतात इंडोरमध्ये पण मग अनफॉर्च्युनेटली नाही भेटलं. आम्ही 2-3 शॉप्स बघितले आणि मग घरी आलो. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डेचं शूट केलेलं मी. म्हणजे तर नेक्स्ट डे ओमकार ऑफिसला गेलेला इथे. आणि त्याच्यानंतर आहे ना लिओ वाट बघत बसला होता त्याची. म्हणजे ना तो खूप म्हणजे तो ओमकार गेला ना ऑफिसला, तो असं दरवाजाकडं बघून सारखं त्याचं वेट करत असतो. आणि ओमकार जर पार्किंगमध्ये येतो ना, त्याला आय डोंट नो हाव बट त्याला ऑलरेडी कळून येतो. तो एकदम उभा राहतो आणि थांबलेला असतो दरवाजाकडे बघत. तर मग मला पण कळून जातं हा आता ओमकार आलाय माईट बी. तर असं होतं. आणि इथे मग मी लंच बनवत होते, मेथीची भाजी वगैरे. आणि मला ना गाईज लवकरच लिओला आता ग्रूमिंगला न्यायचं आहे, बिकॉज ना त्याचे म्हणजे खूप जास्त वाढलेत केस. आणि मागच्या वेळेसच नेणार होते बट विंटर सीझन चालू आहे ना, मी बोलली मग त्याच्यामुळे मग वाढवून दिले त्याचे हेअर्स. कारण मग विंटरमध्ये त्याला म्हणजे कट वगैरे केला असतं तर मग परत मग त्याला त्रास झाला असता. उन्हाळ्यामध्ये चालतं पण मग विंटरमध्ये मग आता लवकरच मी त्याला घेऊन जाईल ग्रूमिंगला. मे बी दिस वेनसडे और थर्सडे, नाही तर मग वीकेंडलाच. तर मग तो व्लॉग पण मी पूर्ण शूट करेल आणि नक्की पोस्ट करेल. कारण ना मी म्हणजे लिओला आम्ही ग्रूमिंगला घेऊन जातो ना, म्हणजे खूप क्यूट पपीज येतात, कॅट्स येतात तिथे पण ग्रूमिंगला. म्हणजे पूर्ण दिवस जातो माझं तर तिथं. म्हणजे नंबर यायलाच विकेंडला वेळ लागतो. म्हणून मी वेनसडे थर्सडेपर्यंत जाईल. आणि त्याच्यानंतर मग किचन वगैरे क्लीन केलं मी आणि मग आम्ही लंच वगैरे केला. तर असा होता माझा दिवस म्हणजे ह्या 2 दिवसाचं मी शूट केलं एकदम. तर कसा वाटला गाईज व्हिडिओ तुम्हाला, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक यू फॉर वॉचिंग गाईज. हॅव अ गुड डे अँड डू शेअर, लाईक अँड सबस्क्राईब. थँक यू.